ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन या चॅप्टरमधील फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ ए वेपर प्रेशर लोअरिंग हा टॉपिक अभ्यासत आहोत. हा टॉपिक अभ्यासण्यापूर्वी आपण टेम्परेचर टू वेपर प्रेशर हा ग्राफ पाहत आहोत. या ग्राफमध्ये 3 कर्व्ज आहेत. तर कर्व AB, कर्व CD, कर्व EF. तर कर्व AB जो आहे सॉलिड सॉल्व्हंटसाठी, कर्व CD आहे तर तो लिक्विड सॉल्व्हंटचा कर्व आहे आणि कर्व EF जो आहे तो सोल्युशनचा कर्व आहे. मग कन्सिडर वेपर प्रेशर टेम्परेचर डायग्राम as shown in figure. Diagram consists of 3 curves. Curve AB, vapor pressure curve of a solid solvent. CD is a vapor pressure curve of a liquid solvent, and EF is a vapor pressure curve of a solution below a pure solution. तर हा लिक्विड सॉल्व्हंटचा जो कर्व आहे अबाव द प्युअर सोल्युशन आहे, किंवा जो लिक्विड सॉल्व्हंटचा सोल्युशनचा जो कर्व आहे तर तो सोल्युशनचा कर्व कशाच्या बिलो आहे, लिक्विड सॉल्व्हंटच्या बिलो. कर्व AB and CD intersect at point B. The solid and liquid phases of a pure solvent are in equilibrium. तर कर्व AB आणि कर्व CD, curve AB and CD are intersect at point B. These two curves are intersect at a point B. Here the solid and liquid phases of a pure solvent are in equilibrium. These two phases are in equilibrium at a point B. These phases have same vapor pressure at point B. तर या दोन्ही फेजेस जे आहेत तर त्या दोन्ही फेजेसच्या मध्ये जो वेपर प्रेशर आहे तर तो ॲट पॉईंट बीला कसा वेपर प्रेशर असणार आहे, सेम असणार आहे. टेम्परेचर कॉरस्पॉन्ड टू बी इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सॉल्व्हंट TF0. द टेम्परेचर कॉरस्पॉन्डिंग टू बी, तर टेम्परेचर जे आहे टेम्परेचर कॉरस्पॉन्ड टू बी इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सॉल्व्हंट. तर ते काय असणार आहे, त्या सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट असणार आहे. कर्व AB and EF intersect at point E. Curve AB and curve EF intersect at point E. Here the solid solvent and solution are in equilibrium. तर हे जे सॉलिड सॉल्व्हंट आहे आणि जे प्युअर सोल्युशन आहे तर ते काय असणार आहे, ॲट पॉईंट ईला इक्विलिब्रियम असणार आहे. दीज फेजेस हॅव अ सेम वेपर प्रेशर ॲट पॉईंट ई. तर हे सॉलिड सॉल्व्हंट आणि सोल्युशनचं जे वेपर प्रेशर आहे तर ते ॲट पॉईंट ईला कसं असणार आहे, सेम असणार आहे. टेम्परेचर कॉरस्पॉन्ड टू ई इज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सोल्युशन. तर ॲट पॉईंट ईला काय असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन TF असणार आहे. इट इज कॉरस्पॉन्ड टू पॉईंट ऑफ ए सोल्युशन TF. सो इट इज क्लिअर दॅट from above figure, freezing point of a solution TF is lower than that of the pure solvent. The freezing point of a solution always काय असणार आहे, lower than the freezing point of a pure solvent. सोल्युशनचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तर तो लोअर आहे, कमी आहे, that of the pure solvent. Therefore the vapor pressure curve lie below that of the pure solvent. तर त्यामुळे काय, जो वेपर प्रेशर कर्व आहे तर तो सोल्युशनचा वेपर प्रेशर कर्व लाई बिलो द प्युअर सॉल्व्हंट. देन the next topic is why freezing point of a solvent is lowered by dissolving non-volatile solute into it. तर फ्रीजिंग पॉईंट जो आहे तर नॉन वोलाटाईल जे सोल्यूट आहे तर ते सोल्युशनमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याचा फ्रीजिंग पॉईंट लो का होतो किंवा कमी का होतो. द फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए प्युअर लिक्विड, the attractive forces are large among them. द फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए प्युअर लिक्विड, तर प्युअर लिक्विडचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तर त्यामध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत तर मॉलिक्यूलमधले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कसे असतात, लार्ज असतात. तर ते जे मॉलिक्यूलमधले जे फोर्सेस आहे, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, दे आर इनफ टू चेंज द फेज. तर ते मॉलिक्यूल्स काय करतात, त्याची फेज चेंज करतात किंवा
जी फेज आहे तर ती लिक्विड टू सॉलिडमध्ये कन्वर्ट करण्याची त्यामध्ये काय असते, क्षमता असते. मग ए सोल्युशन, द सॉल्वंट मॉलिक्यूल सेपरेट ए सोल्यूट मॉलिक्यूल द सॉल्वंट मॉलिक्यूल सेपरेटेड बिकॉज ऑफ दी सोल्यूट मॉलिक्यूल. जे कोणत्याही सोल्युशनमधले जे सॉल्वंट मॉलिक्यूल आहेत तर ते कशामुळे, सोल्यूट मॉलिक्यूलमुळे सेपरेट होतात. द सॉल्वंट मॉलिक्यूल, द सेपरेशन ऑफ ए सॉल्वंट मॉलिक्यूल इज ए मोर दॅन द प्युअर सॉल्वंट. म्हणजे प्युअर सॉल्वंटपेक्षा हे सॉल्वंट मॉलिक्यूल जास्त प्रमाणात काय होतात, सेपरेट होतात. तर ते कधी, वेन ए नॉन वोलाटाईल सोल्यूट इज ॲडेड इन दॅट सोल्युशन विच रिझल्ट्स डिक्रीजिंग अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द सॉल्वंट मॉलिक्यूल. तर त्यामुळे काय होतं की सॉल्वंट मॉलिक्यूलमधले जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत तर ते मॉलिक्यूलमधल्या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसं होतं, कमी होतं. कॉन्सिक्वेंटली द टेम्परेचर ऑफ सोल्युशन इज लोवर्ड. आणि त्याचबरोबर काय होतं, त्या सोल्युशनचं टेम्परेचर काय होतं, लोअर होतं, कमी होतं, बिलो द फ्रीजिंग पॉईंट ऑफ ए सॉल्वंट. तर फ्रीजिंग सॉल्वंटचे जो फ्रीजिंग पॉईंट आहे तर त्यापेक्षा सुद्धा काय होतं, त्या सोल्युशनचं टेम्परेचर तिथं कमी होतं. तर त्यामुळे काय होतं, त्याची फेज चेंज होती किंवा जी लिक्विड फेज आहे तर ती सॉलिड फेजमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे जर लिक्विड असेल किंवा पाणी असेल, लिक्विड सोल्युशनमध्ये वॉटर असेल तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तिथं आईसमध्ये होणार आहे. त्यानंतर आहे फ्रीजिंग पॉईंट, डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्यूट. फॉर अ डायल्यूट सोल्युशन freezing point of a depression delta TF is directly proportional to molarity of a solution. Therefore delta TF is directly proportional to M, or delta TF is equal to KF into M. It called as equation number 1, where KF is a proportionality constant called freezing point depression constant or क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. तर KF जो आहे तर त्यातला KF प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा त्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. इफ M इज इक्वल टू 1 डेल्टा TF इज इक्वल टू KF. जर आपण M ची व्हॅल्यू इथं 1 घेतली तर डेल्टा TF इज इक्वल टू काय येणार आहे, KF. The cryoscopic constant thus produced by 1 molar solution of a non-volatile solute. The unit of KF is delta TF upon M, that is equal to Kelvin or a degree Celsius divided by mole per kilogram. तर मोलॅलिटीसाठी आपण मोल पर लिटर न घेता मोल पर किलोग्राम असं घेतो. ठीक आहे. देअरफॉर the unit of KF is Kelvin into kilogram per mole, that is equal to फक्त केल्विन ऐवजी काय केलं, डिग्री सेल्सिअस घेतलेला आहे, डिग्री सेल्सिअस किलोग्राम पर मोल. त्यानंतर आहे मोलर मास ऑफ ए सोल्यूट फ्रॉम ए फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. तर मोलर मास कसं काढायचं आहे, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M आहे. तर मोलॅलिटी ऑफ ए सोल्युशन इज गिवन बाय, तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला तिथं लिहायचा आहे. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे M इज इक्वल टू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. तर या फॉर्म्युलामध्ये दिलेल्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत, इक्वेशन नंबर 1 मधल्या काय करायच्या आहेत, पुट करायच्या आहेत. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1. तर M2ची व्हॅल्यू काढल्यानंतर इथं काय येणार आहे, M2 फक्त इकडे घेऊन ती व्हॅल्यू काय करायची, M2ची काढायची आहे. त्यानंतर M2ची व्हॅल्यू येते M2 इज इक्वल टू 1000 KF इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा F W1. तर तिथं जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तर त्याची व्हॅल्यू तिथं काय केलेली आहे, फक्त पुट केलेली आहे. ठीक आहे. इथंच आपण हा टॉपिक संपवतोय. यावरती आधारित जे सोल्युशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत.